सांगलीतल्या आंदोलक महिलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केलाय। आमची शेती गेली तर आम्ही जगायचं कसं असा सवाल या महिलांनी केलाय। आम्हाला द्यायचीच नाही, आम्हाला किती जरी आम्हीच दाखवलं तर आम्ही त्याला बोलणार नाही। आम्ही रक्त सांडू, पण आमची एकच जिद्द आहे की शक्तीपीठ रद्द करायचं आहे बस। आम्ही कडेगाव तालुका, खानापूर तालुका, आमची एकच जिद्द आहे की आम्हाला शक्तीपीठ नको असलेला मार्ग तुम्ही आमच्यावर का लादताय। शेतकऱ्यावर एवढा अन्याय करू नका। फडणवीस सरकारला आमची एकच हात जोडून विनंती आहे, आणि शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे। इथं शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण नाही, पण आम्ही शेतकरी हे आम्हीच आमचे हे करणार आहे। आम्ही शेतकऱ्यांचा वाली कोण नाही, आम्ही आमच्या शेतकरी एकजुटीनं आम्ही हे करणार आहे। पण हे सरकारने थांबवावं, शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको, आणि आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या जमिनी ह्या आमच्याच राहिल्या पाहिजेत। सरकारनं लाडकी बहीण योजना जर महिलांना देत असेल, ती सुद्धा आमच्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या महिलांची जिथं जिथं शेती जात्या त्या महिलांची लाडकी बहीण योजना बंद केली तरी चालेल, पण आमच्या जमिनी आम्ही त्यांना देणार नाही। माझं 25 वर्ष झालं माझं मालक वारलेत, आज शेतीवर आमचं जगणं आहे। सगळी शेती मी स्वतः करत्या, सगळी नांगरट लावण मेहनत सगळी मी स्वतः करत्या। जर शेतीच आमची जर गेली तर आम्ही जगायचं कशावर। आज माझा मुलगा सुद्धा शेती करतोय, माझ्या मुलात दोन्ही माझी मुलं शेती करतात, काही काम करत नाहीत, नोकरीला कोण नाही। जर आज शेती जर गेली तर आम्ही जगायचं कसं। भरपाई काय मिळाली तर आम्हाला भरपाई नको आहे, ही जन्माची भाकरी आहे आमच्या पुढे जन्मदिन माणसाने ठेवलेली। जर ही भाकरी जर आम्ही यांना द्यायची तर आम्ही खाणार काय। याबरोबरच आंदोलनात सहभागी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्यात, आपण पाहूयात। जवळपास 1000 एकर जमीन आमची त्या वाळवे तालुक्याची रस्त्यात जाते। लोकांचा तीव्र विरोध आहे, गावांचे 2-2 भाग पडायला लागलेले आहेत, आणि या भागात काळी समृद्ध आणि कृष्णा आणि वारणा नदीच्या काठची जमीन आहे, ती घेण्याचा सरकारने कोणत्या दृष्टिकोनातून हा विचार केला हेच आम्हाला कळत नाही। त्यांच्यातून त्यांची समृद्धी झाली आहे। आमच्या भागात 1.5 एकर 2 एकराचे शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनी घेणं हे कोणत्याही पद्धतीने आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना मान्य नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की 1,10,000 कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला 500-500 कोटी रुपये द्या। या राज्यातले रस्ते खड्डे आहेत, ते खड्डे मुक्त करा, आणि गरज नसलेला हा महामार्ग करून आमच्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका। सुपीक जमीन, पिकाऊ जमीन आज शेतकऱ्याची या ठिकाणी जाणार आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गाला आहे। ह्या देशाच्या सैन्यात सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं जातात, हे सरकारने विसरू नये। पण कोण ठरवते हा शक्तीपीठ मार्ग आहे का अडाणी पीठ मार्ग आहे? नेमका हा रस्ता का करताय? हा जनतेने देवाला जावं म्हणून करताय का कुठल्या तरी व्यापाऱ्याला, कुठल्या तरी उद्योजकाला स्वतःची सोय व्हावी म्हणून करताय? हे मात्र तुम्ही स्पष्ट करावं।